नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. 2 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश राज्य सरकारला दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि तात्काळ पक्षांतराला सुरुवात झाली आहे. कळवा परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील, त्यांच्या पत्नी मनाली पाटील, मनीषा साळवी, महेश साळवी आणि ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांनी आता शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. काल मुंबईमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षप्रवेशामुळे या ठिकाणचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. कारण मिलिंद पाटील हे जितेंद्र आव्हाड यांचे अगदी कट्टर समर्थक होते. त्याचप्रमाणे महेश साळवी यांनी देखील श्री आव्हाड यांना सातत्याने समर्थन दिलं होतं. त्यामुळे आता एक प्रकारे कळवा खारेगाव हा संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या ठिकाणचे सगळे कद्दावर नेते आता एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला आले आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आणि हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा सुरू होती आणि ज्यावेळेस आमच्या सगळ्या कमिटमेंट्स त्यांनी पूर्ण केल्या, त्यानंतर आता विकासाला डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेतला असल्याचं श्री मिलिंद साळवी आणि मनाली साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कळवा परिसरामध्ये सत्ता नसल्यामुळे विकास मोठ्या प्रमाणात खोळंबतो आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. यापूर्वी देखील ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं, मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडवून आणला. एक प्रकारे जितेंद्र आव्हाड हे विकास पुरुष आहेत. मात्र गेले 2.5-3 वर्ष सत्ता नसल्या कारणाने कळव्याचा विकास रखडला आहे. त्यामुळे एका विकास पुरुषाकडून दुसऱ्या महाविकास पुरुषाकडे आपण जात असल्याचं श्री मिलिंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मात्र राजकीय दृष्टिकोनातून हा एक मोठा धक्का आव्हाड यांना आहे असं म्हटल्यास अजिबात चुकीचं ठरणार नाही. भविष्यामध्ये आणखीही काही पक्षांतरं घडतील असं सूचक वक्तव्य या संदर्भात शिवसेनेकडनं केलं जात आहे. धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो, समाजकारणात येतो, तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतोय त्याचा विकास. आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार. जो विकास त्यांनी केलाय हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही. आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं, पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये. कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा नवीन डीपी प्लॅनमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्यांना जवळजवळ 40 वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत. आज लोकांना 5-1 वर्षात त्या बिल्डिंगी खाली कराव्या लागतील. काही लोक इमारती रिपेअर करतायत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 3 वर्षाच्या वर मिळत नाहीये. त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आत्ताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे. आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो, या विषयांवर चर्चा केली. त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं. पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही. त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा, विकास व्हावा. शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे, राज्याकडे जाणारा महामार्ग आहे. विकास आणि विकास या एकाच एजेंडावर आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे. जसं सांगितलं की माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण कळव्याचा विकास केला, पण आता कळव्याची गरज फार मोठी आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे. त्यासाठी प्रत्येक शासन लेव्हलवर आणि बरेच मोठे निर्णय होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळे निर्णय घेताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा फार उपयोग होईल आणि त्यांचा आमचा आशीर्वाद असणं फार गरजेची गोष्ट आहे कळव्याच्या विकासासाठी.
खरे विकास विकास आणि विकास, कळव्याचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे. आम्ही आज प्रवेश केलाय माननीय मिलिंददादा पाटील यांच्या समवेतच आम्ही प्रवेश केलाय. आता त्यांनी जे सांगितलं की ह्या कळवा भागातील विकास ह्यापूर्वी आणि आताही विकास होत आहेच, आव्हाड साहेबांनी केलेलाच आहे. पण माननीय शिंदे साहेबांनी यांनी खारेगावमध्ये आता जो विकास त्यांचा आणि श्रीकांत शिंदे साहेब यांचे खासदार निधीतून खारेगावमध्ये बराचसा विकास आता होत आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आज प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला. मिलिंद पाटील, महेश साळवी त्याचप्रमाणे इतरही जणांच्या पक्षप्रवेशामुळे या ठिकाणी आव्हाड यांना ज्या पद्धतीने हा एक मोठा धक्का मानला जात आहे, त्याचप्रमाणे हा अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात या ठिकाणी नजीब मुल्ला यांनी मागची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये श्री जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली होती. मात्र पुन्हा एकदा कळवा मुंब्रा परिसरातील नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विश्वास दर्शवत या ठिकाणी आव्हाड यांना भरघोस मतांनी निवडून दिलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने या ठिकाणी श्री नजीब मुल्ला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावली होती. अनेक जण आपल्याबरोबर येतील असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही आणि आव्हाड हे या ठिकाणी निवडून आले. त्याच वेळेस पुढच्या 5 वर्षांची तयारी म्हणून आणखी काही नगरसेवक, आणखी काही लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे येतील असा या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही आणि हे सगळे नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. हा धक्का भारतीय जनता पार्टीला देखील आहे, कारण भारतीय जनता पार्टीने देखील गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील नगरसेवकांवर गळ टाकायला सुरुवात केली होती. मात्र या सगळ्यांना धोपी पछाड देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली आणि कळवा परिसरातील हे सगळे प्रचंड मोठे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आपल्याकडे खेचून आणण्यात श्री एकनाथ शिंदे यांना यश मिळालं आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता जे संख्याबळ वाढत आहे त्याचा निश्चितपणे फायदा एकनाथ शिंदे यांना होणार यात अजिबात शंका नाही. भिवंडी परिसरामध्ये राहणाऱ्या 6 जणांकडनं 45,50,000 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात पुणे शाखेच्या युनिट क्रमांक 2ला यश आलं आहे. 3 मे रोजी जनार्दन सोनवणे API माळी आणि API केदार यांना एक इसम भिवंडी औचित्यपाडा येथे सुमारे 30 लाखांच्या बनावट नोटा घेऊन विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ACP शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सापळा रचण्यात आला. या सापळ्यामध्ये 3 जणांना सुरुवातीला अटक करण्यात आली. या 3 जणांकडनं 30 लाखांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यानंतर रामदास दळवी या आरोपीची सखोल चौकशी केली असता आणि त्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता त्याच्याकडून आणखी 15,50,000 रुपयांच्या नोटा या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. अशा प्रकारे एकंदर 45,50,000 रुपयांच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भात सुरेश शेंडे, भरत पाशे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णिक आणि शेखर बतील यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळे आरोपी या नोटा कुठे छापत होते, ते कोणाला विकत होते या संदर्भात आता सखोल चौकशी सुरू आहे. त्याचप्रमाणे आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता लॅपटॉप, प्रिंटर, पेपर कटिंग मशीन इत्यादी साहित्य पोलिसांनी हस्तगत केलं आहे. गुन्हे शाखेच्या घटक 2चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे, API माळी, API केदार आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी औचित्यपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगानं युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा
अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या. त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली. त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा, घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला. त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या. एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर
देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे. कोकम सरबत आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. लोणची वगैरे, पापड वगैरे. बुधवारी ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये गुलमोहराचं झाड रिक्षावर कोसळून प्रवाशाचा मृत्यू झाला. तौफिक सौदागर असं या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचं नाव आहे. तर हे रिक्षा चालक शफीक शब्बीर हे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राबोडी येथील रोणवाल नगर परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी शफीक शब्बीर यांच्या रिक्षातनं तौफिक प्रवास करत होते. ते राबोडी भागातील सरस्वती शाळा परिसरामध्ये वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी ते रोणवाल नगर परिसरातून जात असताना ते प्रवास करत असलेल्या रिक्षावर गुलमोहरचं झाड कोसळलं. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे वृक्ष प्राधिकार विभाग, उथळसर प्रभाग समितीचे अधिकारी, राबोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमध्ये तौफिक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. तर शफीक यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 15 वर्षात जवळपास 15,000 कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी प्राप्त झाला. या 15,000 कोटी रुपयांमध्ये ठाणे शहराचं सांगाय व्हायला पाहिजे होतं. मात्र आजही शहराचं नियोजन उत्तम दर्जाचं नाही. हे नेमकं का झालं आहे? जो निधी आलेला आहे त्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे अथवा नाही? निधीचा अपव्यय झाला आहे का? या संदर्भात नुकतंच आपण काही शासनाचे GR प्राप्त केले. हे GR प्राप्त केल्यानंतर या सगळ्या कामांची चौकशी व्हावी अशा प्रकारचे निवेदन नुकतंच आयुक्तांना दिलं असल्याचं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये जी विकासाची कामं झाली, ही विकासाची कामं योग्य पद्धतीने झाली आहेत का? पैसा योग्य प्रकारे खर्च झाला आहे का? यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे का? या सगळ्याच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका महानगरपालिकेने काढावी अशी सूचना देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केली. परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे. प्रशासक आहे, महापालिका नाही आहे. महासभा असती तर आम्ही महासभेत आवाज उठवला असता. तर हे तपासणं गरजेचं आहे. आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आम्हाला हे पत्र पाठवलेलं आहे. ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. अशाच तक्रारी BJPने पण केलेल्या होत्या हरदीप सिंग पुरींकडे, नगरविकास केंद्रीय मंत्र्यांकडे. त्यांचं काय झालं? या सगळे कामांचा अवयव नीट नियोजनबद्ध कामं झालेली आहेत का? या निधीचा सदुपयोग झालेला आहे का? याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी, सौरभराव साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी व वेळ पडल्यास त्यांनी त्रयस्थ समिती नेऊन चौकशी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत. शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत, तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत.
आगामी 12 मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया. आणि आम्ही गेली 4-5 वर्ष इथे येतो, पण यावेळेला आम्हाला कळलंच नाही 1 मे पासून लागले ते. काल बघितलं इथून जाताना तर आहे चालू, आता कळलं 12 तारखेपर्यंत आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा जेव्हा आंबा इथून नेतो ना तो वेगळाच, आपला कोकणातला तो कोकणातलाच असतो. कितीही बाहेर आपण आंबे घेतले तरी आमचं काही समाधान होत नाही. इथे आल्यावरच इथले खाल्ल्यावर समाधान होतं. नमस्कार. पावसामुळे खूप बऱ्यापैकी नुकसान होत चाललंय. आंबा एवढा घेऊन आलाय, तो ठेवलेला आहे, पाण्या खाली चिखल झालाय, भरपूर आहे, आंब्या ठेवायला जागा नाहीये खाली. तरी पण आम्ही खाली क्रेट ठेवले, रिकामी क्रेट ठेवले कारण त्यांना पाणी लागू नये म्हणून, आणि त्याच्यावरती एक आंबे ठेवलेले आहेत म्हणजे आंबा पाणी भिजू नये याची काळजी घेतलेली आहे. पण आम्हाला नागरिकांनी पण सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. माझं नाव संतोष जाधव आहे आणि मी पण रत्नागिरीचाच आहे आणि दरवर्षी इथे मी येतो. गेल्या वर्षी पण मी इथे आलो होतो आणि जसे गेल्या वर्षी पण मी इथून घेतले होते. कुठल्या दुकानामध्ये बहुतेक इथेच 1-2 दुकानामध्येच घेतले होते, पण ते आंबे खूप चांगले होते. म्हणजे जसं आपला रत्नागिरीचा आंबा आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याची टेस्ट काय ती लगेच एका फोडीमध्येच कळते आणि पावडर टाकलेल्या आंब्याची पण कळते. तर इथे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी मी घेतले होते तर त्याच्यामध्ये एकदम ओरिजिनलच मला आवडलं होतं ते, त्याच्यामुळे मी आता इथे परत आज आलो. कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी आम्ही पणन आणि कृषी मंडळाच्या सहकार्याने आंबा महोत्सव भरवतो. ही एक प्रकारची चळवळ आहे. मी नागरिकांना आवाहन करेन की गेल्या काही दिवसापासून फार चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे. अनेकांचे, कारण आंब्याचं उत्पादन कमी आलं, अनेकांचे आंबे जे आहेत ते 4-5 दिवसातच संपले. परंतु आपण अवश्य या. अतिशय दर्जेदार आंबा आमच्या या शेतकऱ्यांचा आहे. आपल्याला योग्य त्या दामामध्ये चांगल्या दर्जाचा आंबा मिळेल. आपण गावदेवीमधल्या या आंबा महोत्सवाला ज्यांनी अजून भेट दिली नसेल त्यांनी जरूर भेट द्या आणि या कोकणातल्या आपल्या फळांच्या राजाला आपण आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून घ्या आणि त्यांना ताकद द्या. कुठे नाही आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार. आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. तर
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.